स्वामी चरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्ले व्रत, अल्पमती केविवर्णो. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अकोलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळ्यांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक वित्त होता, तो करी त्यांची थट्टा. पर काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले 16 ग्रहपती. स्वामींसी जानोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग योगाधिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परस झाली असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले अनेक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. वार्तायसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली पै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.